जय श्रीराम. तर आज 16 तारीख आहे. आज आपण ॲनालिसिस करूया करन्सीमध्ये GBP AUD. तीनच पेअर आज आपण ॲनालिसिस करणार. एकदम डीपमध्ये ॲनालिसिस करू. 6 मंथ टाइम फ्रेममध्ये जर आपण बघितलं तर मार्केट ह्या पॉईंटपासून सपोर्ट घेऊन एक वर गेले, जिथं मार्केटला रिजेक्शन भेटते वाई साईडला आणि मार्केट एक हायर हाय स्ट्रक्चर बनवते. नंतर मार्केटने ह्या झोनचा पण रेकॉर्ड दिला. हा जो झोन आहे ज्याला मार्केट रिजेक्शन 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 नंतर रेजिस्टन्स ब्रेकआउट देत नव्हती ह्या झोनचा मार्केटने, त्या झोनच्या वर मार्केट आता क्लोजिंग देण्याचा प्रयत्न करते. तर आपण 3 मंथ मध्ये जर बघितलं तर मार्केट हायर हाय स्ट्रक्चर विथ फिब रिट्रेसमेंट बनवते. इथनं बघा एक्झॅक्टली 50ला टच करून, म्हणजे 50 पासून मार्केट रिव्हर्स फिरले. खाली EMA पण आहे, EMA चा पण सपोर्ट आहे खाली. आणि जो पॉइंट पहिला रेजिस्टन्स होता तोच पॉइंट आता सपोर्ट झाला. हे सेम स्ट्रक्चर गोल्ड मध्ये पण असंच म्हणले. आता एक गोल्ड मध्ये पण एक अपमूव्ह येण्याचे चान्सेस आहेत. जर वरून जर आपण बघितलं तर वरून एक म्हणजे वरून मार्केट फ्लॅट होत चाललंय. मंथली टाइम फ्रेम मध्ये बघूया. मंथली टाइम फ्रेम मध्ये मार्केट हायर हाय विथ फिब रिट्रेसमेंट ह्याच प्रमाणे चाललंय. जर आपण बघितलं एक 38 पासून रिट्रेसमेंट घेतली, तर इथं 0.5 पासून एक्झॅक्टली 61 पासून रिट्रेसमेंट घेतला, प्लस 61च्या खाली क्लोजिंग दिली. आणि त्याच्यानंतर एक इथं बघा आपलं कोणतं कॉन्सेप्ट लागतात. इतनी बेरिश होती तो ब्रेक करते ते 61ला. त्याच्यानंतर हाच एक मेजर रेजिस्टन्स आहे. नंतर EMA पण इथंच आहे. EMA ला पण ब्रेक केलेला नाही, त्याच्यामुळं इथून एक बाय मुवमेंट येऊ शकते असं प्रेडिक्ट करू शकतो. आणि तिथं एक मुवमेंट आल्या 1000 पिप्सची, 1000 पिप्सची. मंथली मध्ये मार्केट तंत्र बुलिश आहे. फक्त ह्या अनवॉन्टेडला रेजिस्टन्स ऍक्ट करते. इथून वर ब्रेकआउट भेटणं झालाय आणि इतनी बुलिश होती तो ह्यो कॉन्सेप्ट लागलाय. पण जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत पण स्ट्रक्चर चेंज होणार नाही. जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत स्ट्रक्चर चेंज होणार नाही. त्यामुळे हा लो इम्पॉर्टंट आहे. हा सपोर्ट ठेवला तरी चालेल. नंतर आपण वीकली मध्ये जर आलो तर वीकली मध्ये इंटरेस्टिंग पॅटर्न तयार झाला. हायर हाय प्लस फिब प्लस डबल टॉप पण पॅटर्न तयार झाला. तर इथं आपण बघितलं हे फर्स्ट आणि हा सेकंड, आणि तिची त्यानं मुवमेंट दिलेली आहे.
आता इथे एक आपला ट्रेड बनू शकतोय जो की ह्या पॉइंटला आपण आता जर ट्रेड घ्यायचा प्रयत्न केला तर इथं ट्रेड घेऊन हाय सेल राहील आणि टार्गेट राहील जे की टार्गेट आपला आहे एसएल किती पॉईंट एसएल 200 पिप्सचा आहे आणि टार्गेटचा असं 1:3चा रेशो आहे इथं. नेकलाईन पण टेस्ट झाले इथं आणि ईएमएच्या पण वर आहे. हायर हाय बनवते मार्केट कंपॅरिझन लो. डेली मध्ये जर बघितलं आपण तर रिव्हर्सलला ट्रेड घ्यायचा तर अनवॉन्टेड पण आहे. टाइम स्पेंड एरिया पण म्हणू शकतो आपण आणि तिथून मार्केट रिव्हर्स करायला लागले. 4 आवरला जर आपण बघितलं तर 4 आवर मध्ये काय झालंय तर मार्केटनं फॉल दिला, नंतर एक मुवमेंट आली, नंतर लो बनवलाय. त्याच्यानंतर लो न बनवता मार्केटनं हाय बनवलं, त्यानंतर हाय हाय आणि इथं पण आता हायच बनवते. हायर हाय स्ट्रक्चर विथ फेवर रिट्रेसमेंट करत मार्केट वरच्या साईडला निघाले. म्हणजे जर आपण बघितलं तर इतर रिव्हर्सल पॅटर्न म्हणतोय हेड अँड शोल्डर. एक्झॅक्टली बुकगत दिसणार नाही आपल्याला हेड अँड शोल्डर. राईट पॅटर्न म्हणलाय. जर इथं आपण एक छोटासा ट्रेड प्लॅन करायचा म्हटला तर इथूनच करू शकते. या लोच्या खाली असेल राहील का तर हा ओपनिंग क्लोजिंग एरिया आहे. इथं पण ट्रिगर करा मार्केट येऊ शकतो आणि टार्गेट आपलं सेम राहील त्याचं 700 रुपये. तर जीपीपी मध्ये आपण बाय साईड प्लॅन करतो. नंतर बघूया आपण एयुडी युएसडी. एयुडी युएसडी बघितलं तर एयुडी युएसडी मार्केट पूर्ण लोवर लो बनवते मार्केट आता. नंतर एक वीक तेनं सोडून खालून ह्या पॉईंट पासून सपोर्ट घेऊन मार्केट वर आले. त्याच्यानंतर आपण जर हाफ वीकचा एक्झॅक्टली आता हाफ वीक कशी मार्केट कन्सोलिडेट करते म्हणजे रिव्हर्सल पॅटर्न बनवायला लागले. म्हणजे इथून एक रिव्हर्सल होऊ शकते. जर 3 मंथ मध्ये आपण आलो तर मार्केट हायर हाय स्ट्रक्चर बनवायला लागले. मार्केटचा हा लो होता, त्यानंतर हाय वाढलाय, हाय आणि हाय. हा पॉइंट रेजिस्टन्स ऍक्ट करू शकते का तर हा लो ब्रेक होईन वाला आहे मार्केटला. वरून ईएमए पण आहे म्हणजे मार्केट एका एरियात कन्सोलिडेट करते. मंथली टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं ईएमएचा रेजिस्टन्स आहे त्याला आणि मार्केट एक स्लोप मध्ये खाली यायला लागले अशा टाइप मध्ये. तर जर वीकली मध्ये जर बघितलं आपण
वीकलीमध्ये मार्केटनं एरियाला सपोर्ट एरिया ऍक्ट केला आणि खालून फ्लॅट म्हणजे बनवायला लागले मार्केट. हायर हायचं स्ट्रक्चर इथं मार्केट क्रिएट करायला लागले. जर इथं आपण ट्रेडचा प्लॅन केला तर ट्रेड इथं बाय साईडला होऊ शकतोय. डेलीवर बघूया आपण प्लॅनचा. तर इथं असं प्लॅन होऊ शकते की मार्केट खाली येऊन ही हाफ वीक ट्रिगर करून एक अपमूव देऊ शकते. जर 4 आवरला आपण बघितलं तर मार्केट लोवर लो बनवत खाली आलेले. त्याच्यानंतर इथं चेंज ऑफ स्ट्रक्चर झालं. मार्केटनं हायर हाय बनवायला चालू केला. इथं आता इथून मार्केट थोडंसं खाली यायला पाहिजे. इथून एक गेला पाहिजे. ह्या कंपॅरिझन हाय बनला की ते एक मुवमेंट येऊ शकते. एनझेडडी यूएसडी नेक्स्ट पेर आहे. एनझेडडी यूएसडी. एनझेडडी यूएसडी जर आपण एनालाइज करायला गेलो तर मार्केट एकाच एरियात म्हणजे चॉपी सीनर आहे. वर गेले नंतर खाली आले. थोडक्यात मार्केट आता एकाच रेंज मध्ये आहे. ह्या एकाच रेंज मध्ये मार्केटला हा एरिया जो की सपोर्ट एरिया आहे आणि या कॅन्डलची हाफ वीक पण हाफ वीकच्या थोडस खाली असणार आहे तो एरिया. राईट. तिथून एक मार्केट मुवमेंट दिलेले आहे. तर 3 मंथ मध्ये आपण जर बघितलं तर मार्केट आता एक लोअर लो स्ट्रक्चर बनवत खाली आलेलं आणि एक्झॅक्टली म्हणजे जिथून प्रिव्हियसली बाईंग आलेलं त्याच पॉईंटची ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी त्याने ट्रिगर केल्या आणि एक मूव आल्या आणि मार्केट हायर हाय स्ट्रक्चर फॉर्म करायला लागले. इथं लोअर लो स्ट्रक्चर होतं. एक्झॅक्टली ही एंट्री ट्रिगर केली आणि इथं कन्सल्टेशन होते म्हणजे एक हायर हाय स्ट्रक्चर फॉर्म व्हायला लागले. आता ही तर फिप पण लावू शकतो म्हणजे इथं असं पण होऊ शकते की या फिपच्या झोनमध्ये इथून एक रिट्रेसमेंट जोपर्यंत 61च्या वर क्लोज होत नाही तोपर्यंत एक मुवमेंट एक्सपेक्टेड करू शकतो डाऊन साईड आपण. जर मंथली मध्ये आपण बघितलं तर मंथली मध्ये बाईंग आले शार्प इथून जर आपण फिब लावली तर एक्झॅक्टली 61ला त्या एरियात मार्केट आता ट्रेड करते. जिथून आता सपोर्ट घेते मार्केट तो आपली अनवॉन्टेड कॅन्डल आणि हायर हाय स्ट्रक्चर मार्केट बनवायला लागले. पण वीकली मध्ये ईएमए आणि मंथली मध्ये पण ईएमएच रेजिस्टन्स ऍक्ट करतोय. जर आपण डेलीत आलो हायर हाय बनवत मार्केट वर निघाले पण 4 आवर मध्ये क्लिअर दिसेल काय चाललंय. मार्केटने एक शार्प सेल दिला त्यानंतर मार्केट हायर हाय बनवत वर चाललंय आणि मार्केटमध्ये एक शार्प फॉल आलाय त्यानंतर आता लोअरला बनवायला लागले. आता थोडस खाली आलं तर मार्केट कंटिन्युअसली रेड कॅन्डल बनायला लागलं तर एक थोडं खाली येऊन फिब रिट्रेसमेंटवर आपण ट्रेड घेऊ शकतो. इथपर्यंत टार्गेट शिफ्ट ठेवू शकतो. 80 पिप्सचं त्याच्यापेक्षा थोडं खाली आलं मार्केट की एक बाईंगच्या ऑपॉर्च्युनिटी बघून
टार्गेटला आपण इथनं बाईंग साईड प्लॅन करू शकतो. तर आज आपण 3 पेअर अनालाइज केल्यात. तर तुम्हाला कसं वाटलं अनालिसिस?